घटक दिसतंय का तुम्हाला? ओय 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 मागणी निर्धारित करणारे घटक. सगळ्यात पहिला आहे किंमत. बघा बरं, वस्तूची मागणी निर्धारित करणारा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे किंमत होय. सर्वात महत्त्वपूर्ण घटक आहे तो किंमत. उपभोक्ते जेव्हा वस्तूंची किंमत कमी असते तेव्हा अधिक प्रमाणात वस्तू खरेदी करतात, तर जेव्हा वस्तूची किंमत अधिक असते तेव्हा कमी प्रमाणात वस्तूंची खरेदी करतात. म्हणजे थोडक्यात तेच रे, किंमत कमी तर मागणी जास्त, किंमत जास्त तर मागणी कमी. मग हेच बघा बरं इंग्लिशमध्ये वाचा तर. Price determines the demand for a commodity. To a large extent, consumers prefer to purchase a product in large quantities. When price of a product is less than they purchase a product in small quantities. When price of a product is high. म्हणजे काय रे याचा अर्थ? प्राइस ऑफ प्रोडक्ट ही काय असेल, लो असेल तर तुम्ही काय कराल, लार्ज क्वांटिटी परचेस कराल. आणि प्राइस ऑफ प्रोडक्ट काय असेल, हाय असेल तर तुम्ही काय कराल, लो क्वांटिटी ऑफ प्रोडक्ट परचेस कराल. थोडक्यात काय, प्राइस हा इम्पॉर्टंट डिटर्मिनंट आहे फॉर डिमांड. सेकंड काय बघा, इन्कम. इन्कम ऑफ द कन्झ्युमर डिसाइड्स पर्चेसिंग पॉवर विच इन टर्न इन्फ्लुएन्सेस द डिमांड फॉर द प्रोडक्ट. पर्चेसिंग पॉवरला मी एक शब्द सांगितला होता, तुम्हाला आठवतं का? पर्चेसिंग पॉवरला एक शब्द सांगितला होता मी, खरेदी शक्तीला, क्रय शक्तीला एक शब्द सांगितला होता मी, खर्चायोग्य उत्पन्न, डिस्पोजेबल इन्कम. इन्कम ऑफ द कंझ्युमर डिसाइड्स पर्चेसिंग पॉवर ऑफ इन्कम विच इन टर्न्स इन्फ्लुएन्सेस द डिमांड ऑफ प्रोडक्ट. राइज इन इन्कम विल लीड टू राइज इन डिमांड. इन्कम वाढलं हे कशाला भाग पडतं, डिमांड वाढवायला भाग पडतं. इन्कम आलं की आपण डिमांड वाढवतो, इन्कम कमी झालं आपण डिमांड काय करतो, कमी करतो. मग हेच मराठीमध्ये बघा, उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा खरेदी शक्तीवर परिणाम होतो, त्याच्या वस्तूच्या मागणीवर परिणाम होतो. उत्पन्नात वाढ झाली की मागणीत काय होते, वाढ होते. तर उत्पन्नात घट झाली तर मागणी सुद्धा काय होते, घट. अरे उलट बोलती का मी, उत्पन्न वाढलं मागणी कमी होते, है ना? बरोबर, बरोबर ना? उत्पन्न वाढलं मागणी वाढते, उत्पन्न कमी झालं मागणी कमी होते. म्हणून तर मी आवाज वाढवून बोलले जरासं, बरोबर गप्प बसले. पर्यायी वस्तूंच्या किमती. जर कमी किमतीत पर्याय उपलब्ध असतील तर व्यक्ती महाग वस्तूंपेक्षा स्वस्त पर्यायी वस्तूंची मागणी करतील. उदाहरणार्थ साखर आणि गूळ. जर का साखरेची किंमत वाढली तर लोक काय करतील, गुळाची मागणी वाढवतील. म्हणजे पर्यायी वस्तूच्या किमतीमुळे तुमच्या वस्तूच्या मागणीवर काय झाला, परिणाम झाला. म्हणजे वेदांत होता ना, तो साखर विक्रेता होता, याने किंमत वाढवली साखरेची. लोक त्याच्याकडे जातील का आता साखर विकत घ्यायला? नाही, लोक काय करतील, गूळ विकत घेऊन येतील. का बरं तसं झालं रे? कारण तिकडची जी वस्तू होती ना तिची किंमत काय होती, कमी होती. मग लोकांनी ती वस्तू जाऊन विकत घेतली. कळलं का? पर्यायी वस्तूंच्या किमतीमुळे आपल्या वस्तूच्या मागणीवर काय होतो, परिणाम होतो. पूरक वस्तूंच्या किमती. एका वस्तूच्या किमतीत बदल झाल्यास त्याचा परिणाम इतर वस्तूंच्या मागणीवर होतो. इतर पूरक वस्तूंच्या मागणीवर, इथे टाका, इतर पूरक वस्तूंच्या मागणीवर. मग इतर पूरक वस्तू कोणत्या रे? कार आणि इंधन. म्हणजे जर इंधनाच्या किमतीत वाढ झाली तर कारची मागणी आपोआप काय होते, कमी होते. कारण लोक विचार करतात पेट्रोलची किंमत वाढली, डिझेलची किंमत वाढली, जाऊ द्या CNG कार घेतो, है ना? तुमच्या पेट्रोल आणि डिझेलच्या कारची किंमत काय होऊन जाईल, कमी होऊन जाईल, है ना? पण मला एक सांगा तुम्ही, हे तर पर्यायचं झालं. चला चला गप्प बसा, गप्प बसा. पुढे बघा. अय लक्ष द्या. तुम्ही इंक पेन म्हटले समजा, हा का, इंक पेन. आता इंक जर का महाग झाली तर तुम्ही तो पेन विकत घ्या का? इंक पेन नाही विकत घ्या, है ना? म्हणजे इंक महाग झाल्यामुळे तुम्ही पेनची मागणी कमी केली. पूरक वस्तूंच्या किमती, दोघे एकमेकांना पूरक आहे, है ना? एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही म्हणायचे मम्मीला, मम्मी मी आता आहे ना क्लासवर जाताना रोज काय करेल, गाडी घेऊन जाईल, असं तुम्ही म्हटले. पण तेवढ्यात असं झालं, पेट्रोलच्या किमती वाढल्या. आई आता देईल का तुम्हाला गाडी? आई म्हणेल 11 नंबरची बस बेटर आहे की नाही?
म्हणजे याचा अर्थ काय, पूरक वस्तूची किंमत बदलली तर तुमच्या मागणी पण काय बदलतात, वस्तूच्या मागण्या बदलतात. म्हणजे बघा, प्राइजेस ऑफ सबस्टिट्यूट गुड्स अँड प्राइजेस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. इफ अ सबस्टिट्यूट गुड इज अवेलेबल ॲट अ लोअर प्राइस, then people will demand cheaper substitute good than costly goods. कॉस्टली गुड्सपेक्षा लोक काय करतील, चीपर स्वस्त अशा सबस्टिट्यूट गुड्सला काय करतील, परचेस करतील. फॉर एक्झाम्पल, इफ द प्राइजेस ऑफ शुगर रायझेस देन डिमांड फॉर जगेरी विल राईज. जर का साखरची किंमत वाढली तर लोक गुळाची मागणी वाढवतील. समजा, कळलं नक्की काय. मग मी काय उलट बोलले का. अच्छा, परत सांगा असं होय. प्राइजेस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. बघा, चेंज इन प्राइस ऑफ अ वन कमोडिटी वुड ऑल्सो अफेक्ट द डिमांड फॉर अदर कमोडिटी. काही काही वेळेला एका कमोडिटीची प्राइस चेंज झाल्यामुळे दुसऱ्या कमोडिटीची डिमांड काय होते, चेंज होते. आणि ह्या कमोडिटीज कशा असतात, कॉम्प्लिमेंटरी असतात. इन केस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स म्हणजे पूरक वस्तूंच्या बाबतीमध्ये हे दिसून येतं की प्राइजेस ऑफ इंधनला काय म्हणतात, फ्युएल है ना. व्हेन प्राइजेस ऑफ फ्युएल आर रायझिंग, डिमांड फॉर कार विल गो लो किंवा इट विल रिड्यूस. म्हणजे तुमच्याकडे किंमत वाढली फ्युएलची तर डिमांड कमी होईल कारची. भलत्याच गुड्सची डिमांड काय झाली, चेंज झाली. समजा काय, सबस्टिट्यूट गुड्स आणि कॉम्प्लिमेंटरी गुड्स. सबस्टिट्यूट गुड्स म्हणजे ते दोघं एकमेकांना परफेक्टली सबस्टिट्यूट असतात. कोको कोलाला थम्सअप है ना, त्याच्यानंतर चहाला कॉफी, त्याच्यानंतर तुम्ही पेट्रोल गाडीला सबस्टिट्यूट काय आपल्याकडे, डिझेल गाडी आहे, डिझेल गाडीला सबस्टिट्यूट काय आहे, सीएनजी गाडी आहे. येते का लक्षात. हे झालं तुमचे सबस्टिट्यूट. आणि तुमचं जे साखर गुळ पण काय आहे, सबस्टिट्यूट आहे. आणि कॉम्प्लिमेंटरी गुड्स कोणते, जे अनेक लोक मिळून म्हणजे अनेक वस्तू मिळून एकच डिमांड काय करतात, फुलफिल करतात, एकच नीड फुलफिल करतात. जसं कार आणि फ्युएल. जर का तुम्हाला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करायचं असेल देन यू नीड कार ॲज वेल ॲज फ्युएल. कळलं का. सो दीज आर कॉम्प्लिमेंटरी गुड्स. फॉर एक्झाम्पल, घरून तुम्हाला इथे क्लासपर्यंत यायचं आहे, यू नीड टी शर्ट अँड यू नीड जीन्स. कॉम्प्लिमेंटरी गुड्स आहेत. कळलं का. म्हणजे सबस्टिट्यूट गुड्स मध्ये काय सांगितलं, शुगर जर वाढली तर शुगरची किंमत वाढली तर गुळाची डिमांड वाढेल. नाही पण शिफ्ट करतील ना, म्हणजे हो शिफ्ट करतात ना. मग शिफ्ट केलं म्हणजे डिमांड वाढली ना. ह्याची डिमांड कमी झाली, याची डिमांड वाढली. याची डिमांड कमी का झाली, कारण इथे कोणतरी अवेलेबल आहे ॲट अ चीपर रेट. आलं का लक्षात. समजा. आणि इथे गोष्ट कशी आहे, इथे दोन गुड्स आहेत जे एक नीड भागवणार आहेत, दोन कॉम्प्लिमेंटरी गुड्स आहेत जे एक नीड सॅटिस्फाय करणार आहेत. आणि यांच्यापैकी एकाची जरी प्राइस काय झाली, चेंज झाली, डिमांड विल चेंज फॉर द नीड. मग ही नीडच चेंज करायची म्हणजे हिची पण मागणी कमी होईल. फॉर एक्झाम्पल, आपल्याला चहा प्यायची खूप हौस आहे, दुधाच्या चहाची. पण आता दुधाच्या चहासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी लागत आहेत. ओके, या एवढ्या सगळ्या गोष्टी लागत आहेत. यांच्यात दूधच महाग होऊन गेलं, तुम्ही चहा मागाल का. म्हणजे सगळ्या गोष्टींची मागणी काय झाली, कमी झाली. कळलं का. एका वस्तूच्या प्राइसमुळे दुसऱ्या वस्तूच्या डिमांडवर काय होतोय, इफेक्ट होतोय. यासाठी आपल्याला स्पेशल म्हणायचंय इन केस ऑफ कॉम्प्लिमेंटरी गुड्स. त्याने तिथे दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे तुमचं कन्फ्युजन होतंय. त्यांनी अदर गुड म्हटलंय ना, अदर गुडच्या ऐवजी तुम्ही तिथे कॉम्प्लिमेंटरी गुड म्हटले असेल ना तर तुम्हाला सहज समजलं असतं. ते हे नवीन पुस्तक आहे, नवीन पुस्तकामध्ये त्यांनी चेंज करायचा प्रयत्न केलाय, ते कॉम्प्लिकेट करून ठेवलंय बऱ्याच गोष्टी. तिथे तुम्ही अदर गुड्सच्या ऐवजी काय घेऊ शकता, कॉम्प्लिमेंटरी गुड्स. इतर वस्तूंच्या ऐवजी तुम्ही तिथे काय घेऊ शकता, पूरक वस्तू. मी तुम्हाला बोलले ना पूरक वस्तू, स्पेशली तुम्हाला ऍड करायला लागलं. का सांगितलं, कारण ते गरजेचं आहे तिथे. नाही तर आपण असा विचार करतो मग सबस्टिट्यूट आणि कॉम्प्लिमेंटरी यांच्यामध्ये काय फरक आला, पर्यायी वस्तू आणि पूरक वस्तू यांच्यामध्ये काय फरक आहे. इकडे पण साखरेच्या किमतीमुळे गुळची मागणी बदलतीये आणि इथे पण सेम आहे, इंधनाच्या किमतीमुळे कारची मागणी बदलते. मग मॅम पर्यायी आणि पूरक यांच्यामध्ये काय फरक आहे. यांच्यामध्ये फरक असा आहे
की हे दोघं टोटली पर्याय एकमेकांना. एक गरज भागवायला एक तर हे वापरावं लागेल, एक तर ते वापरायला लागेल. पण पूरक गोष्टींच्या बाबतीमध्ये दोघांना सोबत वापराल तर तुमची गरज भागेल. दॅट्स वाय त्यांना आपण पूरक वस्तू म्हणतो. फॉर एक्झाम्पल, पोळी खायची आहे. पोळी भिजवायला तुम्हाला पीठ लागेल, मीठ लागेल. पोळीचं पीठ भिजवायला पीठ, मीठ, त्याच्यानंतर काय लागेल, अजून पाणी लागेल, तवा लागेल, पोळपाट लागेल, लाटणं लागेल, गॅस लागेल, तेल लागेल. बाप रे, मग या सगळ्या काय तुमच्या पूरक वस्तू आहे. आलं का लक्षात? आता मला सांगा, जर का गव्हाची किंमत खूप जास्त वाढली, आपण खाऊ का रे पोळी? आपण भाकर खाऊ, पण पोळी नाही खाणार. म्हणजे मला सांगा, तुम्ही पोळी खायची नाही म्हणताय कोणाच्या किमतीमुळे? गहूच्या किमतीमुळे. म्हणजे मग तुमच्याकडे त्याच्यासोबत लागणारं ते तेल आहे, तवा आहे, पोळपाट, लाटणं, या सगळ्यांची मागणी काय होऊन जाईल? कमी होऊन जाईल. पूरक वस्तूंची मागणी कमी होऊन जाते. पूरक वस्तूंपैकी एखाद्या वस्तूची जरी किंमत बदलली तर बाकीच्या वस्तूंच्या मागणीवर परिणाम होतोच. आलं का लक्षात? याचा अजून एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जर का तुम्ही म्हणायचं झालंच तर आपल्याकडे मोबाईल्स आहेत. आपल्याकडे आपण काय वापरतो? त्याच्यामध्ये सिम कार्ड्स मध्ये नेट पॅक्स वापरतो. ओके, आज आपण ऑनलाईन एज्युकेशन करतोय, आपल्याला नेट पॅक लागतो आणि मोबाईल लागतो. जर का नेट पॅकच्या किमती वाढल्या, घ्याल तरी तुम्ही मोबाईल तरी, तुम्ही तुमच्या स्कूलवाल्यांना भाग पाडाल, या आणि ऑफलाईन शिकवा, पैसे लई लागून राहिले, नाही तर आमचे पैसे फीस कमी करा, नाही तर आम्हाला अलाउन्स द्या, स्कॉलरशिप द्या, असे काहीतरी उद्योग कराल. पण तुम्ही मग मोबाईल विकत घेणार नाही. कारण काय? तर नेट पॅकमुळे तुम्हाला मोबाईल अफोर्डेबल राहिला का? आता तुम्ही विचार करता, मॅम आम्ही मोबाईल घेतला होता 10,000चा, जर का नेट पॅकच आम्हाला 1,000 रुपयाचा लागतोय, म्हणजे 10 महिने तर वसूल झाली ना पूर्ण 10,000ची फी. म्हणजे आम्ही 10,000 रुपये नेट पॅकलाही वापरायचे, मोबाईलला 10,000चा घ्यायचा. हे परवडणार आहे का आम्हाला? नाही परवडणार आहे. कळलं का? पूरक वस्तूंच्या किमती या त्याच्या दुसऱ्या वस्तूला काय करतात? परिणाम करतात. एका वस्तूची किंमत त्या वस्तूच्या पूरक वस्तूवर नक्कीच परिणाम करते. राईट लक्षात? नेक्स्ट आहे नेचर ऑफ प्रोडक्ट. हे तुम्हाला मी शिकवलं होतं, पण पुन्हा ऐकूया आपण. अरे ओव्हरऑल झाला होता. इफ अ कमोडिटी इज नेसेसिटी अँड इट्स यूज इज अनअवॉइडेबल. जर का एखादी वस्तू खूप मोठी गरजेची आहे, तिचा वापर न टाळण्यायोग्य आहे, म्हणजे टाळता येणार नाहीये. ओके, देन इट्स डिमांड विल कंटिन्यू टू बी सेम इररिस्पेक्टिव्ह ऑफ करस्पॉन्डिंग प्राइस. प्रचलित प्राइस, प्रिवेलिंग प्राइस काहीही असू द्यात, तिची डिमांड सेमच राहील. का? कारण काही गुड्स नेसेसिटीवाले असतात, ज्यांचा यूज अनअवॉइडेबल असतो. म्हणजे काही लोकांना बघा, जसं माझ्या मम्मीला एक मेडिसिन आहे, ती मेडिसिन जर का तिने घेतली नाही तर तिला काय होऊ शकतं? चक्कर येऊ शकते. त्याच्यामुळे तिला ती कंपल्सरी घ्यावी लागते. मग प्राइसेस कितीही वाढल्या तरी आम्हाला ती विकत घ्यावी लागेल. डिमांड आम्ही कमी करणार आहे का? म्हणजे असं आम्ही विचार करू का, प्राइसेस कमी झाल्या, घ्या मस्तपैकी वर्षभराच्या गोळ्या, प्राइसेस वाढल्या, नको आता सध्या गोळ्याच नको घ्यायला, असं करणार आहे का आम्ही? नाही. डिमांड विल रिमेन सेम, कारण ती तुमची काय आहे? नेसेसिटी आहे. ते सोडा, मीठ नेसेसिटी आहे, किंमत वाढली तर तुम्ही काय एकदम बारीक 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 थेंब थेंब टाकून खाणार आहे का? तसं करून आजारी पडून जाऊ आपण. आणि जर का किंमत कमी झाली तर मग 2 चमचे मीठ, असं काही होईल का? नाही. ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या आपण कितीही कॉस्ट झाली तरी आपल्याला घ्याव्या लागतात. एक्झाम्पल अजून एक घ्या, सायन्सवाल्यांचे तुम्ही माहिती आहे लेक्चर्स, सायन्सवाल्यांचे क्लास बघितलेत कधी तुम्ही? आपल्याकडे एका विषयाला तुम्ही भुरटे लोक 12,000 रुपये भरायला नाही म्हणतात. इथं सगळे विषय मिळून सगळे भुरटे, कोणी फी करत नाही माझी, सगळ्यांची कट्टी आहे मी अशी. ऐका ना, एक्झाम्पल होतं, सगळ्यांनी मिळून 12,000 रुपये सगळ्या विषयांचे भरून आपल्याला इथे जेव्हा जातात. पण जेव्हा सायन्स असतो, सायन्सचे विषय कसे असतात रे? आपल्यासाठी नेसेसिटी होऊन जाते, पास होणं गरजेचं असतं की नाही? सायन्समध्ये खूप सगळं अवघड असतं, अनिवार्य आहे ना? अनअवॉइडेबल आहे, अवॉइड करू शकत नाही. भले समोरच्यानी 20,000 रुपये एका विषयाचे घेतले, भाऊ घे पण चांगलं शिकव, आहे की नाही? म्हणजे याचा अर्थ काय की ज्या गोष्टी नेसेसरी असतात, ज्यांचा यूज अनअवॉइडेबल असतो, न टाळण्यासारखा असतो, त्यांची मागणी भले प्राईस कशी असू द्यात
बदलत नाही. पण याच्या उलट दुसऱ्या प्रकारची वस्तू तिला म्हणतात कुठे गेली रे, दिलीच नाही त्यांनी इथे. त्याला आपण म्हणतो लक्झरियस गुड्स. याच्या व्यतिरिक्त जे वस्तू असतात ना त्यांना लक्झरियस गुड्स म्हणतात, म्हणजे चैनीच्या वस्तू म्हणतात. ओके, या ज्या चैनीच्या वस्तू असतात ना या वस्तू अवॉइडेबल आहेत. सो प्राइजेस वाढले तर आपण याची डिमांड काय करू शकतो, कमी करू शकतो. समजलं नेचर ऑफ प्रोडक्ट, वस्तूचं स्वरूप समजलं. नेक्स्ट बघा तुमच्याकडे काय आहे. नेक्स्ट आहे साईज ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्येचे आकारमान. लार्ज द साइज ऑफ पॉप्युलेशन ग्रेटर विल बी द डिमांड फॉर अ कमोडिटी. स्मॉलर साइज ऑफ पॉप्युलेशन स्मॉलर विल बी द डिमांड ऑफ अ कमोडिटी. लोकसंख्या जास्त मागणी जास्त, लोकसंख्या कमी मागणी कमी. व्हेरी गुड. नेक्स्ट, expectations about future prices. If the consumer expects the price to fall in future, जेव्हा कन्झ्युमरला माहिती असतं की फ्युचरमध्ये त्याची प्राईस अजून कमी होणार आहे, ही विल बाय लेस इन प्रेझेंट ॲट प्रिवेलिंग प्राईस. आत्ता जी चाललेली प्राईस आहे त्या प्राईसवर तो काय करेल, मागणी कमी करून टाकेल. क्योंकि उसको पता है आगे जाके प्राइसेस कम होने वाले हैं. तो त्यावेळेला डिमांड वाढवेल. आत्ता डिमांड काय करून टाकेल, कमी करून टाकेल. का बरं, कारण त्याला फ्युचर एक्सपेक्टेशन्स आल्या. फ्युचरबद्दल जी प्राइस होती ती त्याला आधीच कळून गेली होती. सिमिलरली इफ ही एक्सपेक्ट्स द प्राइस टू राईज इन फ्युचर, जर का तुम्हाला असं वाटलं, त्याला वाटलं की फ्युचरमध्ये प्राइजेस काय होणार आहेत, राईज होणार आहेत, ही विल बाय मोर इन द प्रेझेंट ॲट प्रिवेलिंग प्राईस. जर का त्याला असं वाटलं की फ्युचरमध्ये प्राइजेस काय होणार आहे, वाढणार आहेत, आहे त्या किमतीला आता तो काय करून टाकेल, विकत घेऊन टाकेल. असं कशाच्या बाबतीत जाणवतं सांगा बरं. बस कांद्याच्या पुढे कोणी येतच नाही. मेडिसिन्सची प्राइस कमी असो वाढती असो, जेवढ्या लागतात तेवढ्याच घेतात लोक. नो, हा ते तसं म्हणू शकतात तुम्ही. ते सीझनच्या हिशोबाने म्हणू शकतात की त्या पर्टिक्युलर सीझनमध्ये वस्तू महाग होते, सो ती तुम्ही आधीच विकत घेऊन ठेवतात. किंवा सोनं, टेलिपॅथी. सोन्याच्या केसमध्ये सुद्धा असंच असतं. ज्या मोमेंटला तुम्हाला असा अंदाज लागतो की सोन्याचे भाव वाढणार आहेत, तुम्ही काय करता, आधीच सोनं जास्त विकत घेऊन टाकतात, म्हणजे तेव्हा विकून पैसे कमवून घ्यायला. आहे तन्मय. चलो, भविष्यकालीन किमतींचा अंदाज. वस्तूंची किंमत कमी होईल असा उपभोक्त्याला अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता त्या वस्तूची खरेदी काय करून टाकतो, कमी करून टाकतो. कळलं का. त्याला माहिती आहे की फ्युचरमध्ये प्राइजेस वाढणार आहेत, किंमत वाढणार आहे, तर तो आत्ताच जास्त विकत घेऊन टाकेल आहे त्या किमतीला. पण त्याला माहिती आहे की फ्युचरमध्ये प्राइस कमी होणार आहे, तर मग तो आत्ता विकत घेईल का, नाही विकत घेणार. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही जर का मोबाईलचे मॉडेल्स बघतात, मोबाईलचं जेव्हा न्यू वन मॉडेल जेव्हा मार्केटमध्ये येतो ना, ऑटोमॅटिकली आधीचे जे प्रोडक्ट्स असतात ना त्यांची प्राइस कमी होऊन जाते. आहे ना. नेक्स्ट, जाहिरात विक्री प्रोत्साहन योजना प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात. अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने, अजून टूथब्रश इत्यादी. एक्झाम्पल दिले त्यांनी फक्त. म्हणजे काय रे, नवीन प्रोडक्ट्सची अशी काही ॲड दाखवायची की समोरचा कन्व्हिन्स झाला पाहिजे ती वस्तू वापरायला. आणि जर का तो कन्व्हिन्स झाला की तो त्या वस्तूला मागणारा होता का, नव्हता. मागणी करणारा होता का, नाही. पण तो आता कन्व्हिन्स झाला की नाही, नवीन मागणी क्रिएट झाली. कोणामुळे, प्रभावी अशा जाहिरातींमुळे. समजलं. जाहिरात प्रभावी, नवीन मागणी तयार होईल. आणि जाहिरात प्रभावी नसेल तर मागणी तयार होणार नाही. समजा. ॲडव्हर्टाइजमेंट sales promotion schemes and effective salesmanship tend to change in preferences of the consumer and lead to demand for many products.
तुम्ही ते हे बघितलंय ते घरोघरी जातात ते पिशव्या लटकवून असतात ते युनिफॉर्म घालून टाईप है ना, सेल्समन्स येतात ते लोक आपल्याकडे येऊन आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन देतात आणि आपल्याला ते असे काही सांगतात की आपला प्रेफरन्सच बदलून जातो. म्हणजे ते असं काही सांगतात ते का, फॉर एक्झाम्पल 4 वर्ष आधी आय थिंक जेव्हा आपले क्लासेस मी दिवसभर घ्यायचे तेव्हा माझ्या घरी एक आला गॅसचं, ते गॅसच्या वरती अजून एक किट असतं, ते किट लावल्याने म्हणे गॅसचा स्फोट होत नाही असं बोलले ते, आणि ते प्रोटेक्शन किट आहे, भारत गॅसतर्फे आलेलं आहे असं वगैरे त्यांनी खूप एकदम नाही का असं एवढं काही इम्प्रेशन देऊन सांगितलं की तेवढ्या त्या एका सांगण्यावरनं आमच्या बिल्डिंगमध्ये 6 फ्लॅट्स आहेत, 6 पैकी 4 जणांनी ते विकत घेतलं. जाहिरात प्रभावी, डिमांड वाढते, त्याच्यामुळे मागणी काय होते, निर्माण होते. कळलं का? म्हणजे मला पैसे खर्च करायचे होते भलतीकडे, पण मी प्राधान्य कशाला दिलं, या वस्तूला. कळलं का? प्राधान्य तयार होतं आणि व्यक्ती मागणी करतो. कोणामुळे? जाहिरातीमुळे. समजा. नेक्स्ट बघा, टेस्ट हॅबिट्स अँड फॅशन्स. टेस्ट हॅबिट्स of a consumer influence the demand for a commodity. If a consumer likes to eat chocolates or consume tea, he will demand more of them. Similarly, when a new fashion hits the market, consumer demands that particular type of commodity. If a commodity goes out of fashion, then suddenly demand for the product tends to fall. एकदम भारी. आधी ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची टेस्ट आवडते किंवा एखाद्या गोष्टीची तुम्हाला काय असते, हॅबिट असते, ओके, तेव्हा तुम्ही त्या वस्तूची काय करतात, डिमांड करतात. समजलं? म्हणजे आता बघा का, एका दुकानामध्ये चहा आणि कॉफी विकायला आहे. सगळे म्हणतात की चहा खूप छान आहे, चहा खूप छान आहे, पण तुम्हाला काय आवडती आहे, कॉफी आवडती आहे, तर तुम्ही चहा घेणार का? नाही, तुम्ही कोणाची मागणी कराल, कॉफीची मागणी कराल. असं का झालं? कारण टेस्ट आणि हॅबिट. तुमची जी टेस्ट असेल त्या वस्तूसाठी तुम्ही काय करता, मागणी करतात. आणि फॅशन, सेम फॅशनबद्दल आहे की एखादी गोष्ट फॅशनमध्ये आली की तिची मागणी काय होते, वाढते. एखादी गोष्ट आउट ऑफ फॅशन झाली तिची मागणी काय होते, कमी होते. सांगा बरं फॅशनचं एखादा एक्झाम्पल. काही गोष्टी फॅशनमध्ये येतात आणि नंतर त्या आउट ऑफ फॅशन होतात. अशा नाही हां नाही सगळे हां ट्रेंड असतो तेव्हा है ना. ट्रेंड आला की काय होते, डिमांड वाढते. ट्रेंड गेला की डिमांड कमी होते. फॉर एक्झाम्पल बघा, जुन्या काळामध्ये ट्रेंड कसला होता रे, 1 पीस, जीन्स, टी शर्ट्स, कुर्ताज, हे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींची डिमांड होती, फॅशन होती. तेव्हा त्याची डिमांड काय झाली होती, वाढली होती. पण सध्या आत्ताच्या काळामध्ये पुन्हा नऊवारी साडींचा ट्रेंड आलाय है ना, ते पठाणी वगैरे ते घालण्याचा ट्रेंड आलाय. पुन्हा त्यांची डिमांड काय झाली, आता वाढली. कळलं का? ट्रेंड आला, फॅशन आली, डिमांड वाढते. एखादी गोष्ट आउट ऑफ फॅशन झाली, डिमांड कमी होते. कळलं का? नुसतं दात नाही काढायचे, तुलाच बोलते मी, त्याच्याकडे नको बघू. उपभोक्त्याच्या आवडीनिवडींमुळे सुद्धा मागणीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, चॉकलेटची आवड असलेला व्यक्ती आणि चहाची सवय असलेला व्यक्ती. ज्याला चॉकलेट आवडतं चॉकलेटच खाईल, ज्याला चॉकलेट आईस्क्रीम आवडतं तो चॉकलेट आईस्क्रीमच खाईल, दुसऱ्यासाठी जाईल का, नाही जाणार. किंवा मग याचप्रमाणे बाजारात नवीन फॅशन येते तेव्हा त्या वस्तूची मागणी वाढते. तर जेव्हा एखादी वस्तू फॅशनमधून बाहेर होते त्या वस्तूची मागणी ऑटोमॅटिक काय होते, कमी होते. नेक्स्ट आहे कर रचना. वस्तू आणि सेवांचा जास्त कर दर आकारल्यास वस्तू आणि सेवांची किंमत काय होते, वाढते. आणि मग ह्या वस्तू आणि सेवांची किंमत वाढली की मला सांगा त्याची मागणी काय होईल. तुम्ही विचार करा, वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्या तर मागणी काय होईल, कमी होईल. म्हणजे इथे लक्ष द्या तुम्ही का, GST आला. जेव्हा GST नव्हता तेव्हा मोबाईलच्या किमती कशा होत्या रे, कमी होत्या. GST आल्यामुळे मोबाईलच्या किमती वाढल्या. हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये आता मोबाईलला मागणी मिळत नाही. म्हणजे याला तुम्ही काय म्हणतात की जेव्हा कर वाढतो तेव्हा वस्तूची काय वाढते रे, किंमत वाढते. आणि किंमत वाढली की मागणी ऑटोमॅटिक काय होते, कमी होते. नेक्स्ट,
इतर घटक म्हणजे नैसर्गिक परिस्थिती असू द्या, तंत्रज्ञानातील बदल असू द्या, सरकारी धोरण असू द्यात, या सगळ्या गोष्टींमुळे मागणी काय होते, बदलते. एवढे सगळे घटक आहेत जे तुमच्या कशावर परिणाम करतात, मागणीवर परिणाम करतात. समजले का तुम्हाला मागणीवर परिणाम करणारे घटक? का रे राजा? लेवल ऑफ टॅक्सेस मध्ये एकच हे देते नाही एक्झाम्पल. दोन्ही लिहू शकता ना एक्झाम्पल, दोन्ही पण लिहू शकतात. म्हणजे टॅक्सेशन लेवल जर का तुमची वाढली, जेव्हा तुमचे टॅक्सेस वाढतात तेव्हा तुमच्या प्राइसेस ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ऑल्सो राईज अँड इट लीड्स टू फॉल इन डिमांड. याच्यामुळे काय होतं, तुमची डिमांड कमी होते. आणि जेव्हा तुमच्या एखाद्या वस्तू आणि सेवांवरचे कर कमी होतात, वेन टॅक्सेस ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस गेट लोअर किंवा गेट लेस, इट विल रिड्यूस युअर प्राइजेस. जर का तुमच्या प्राइजेस कमी झाल्या, डिमांड काय होईल, पुन्हा वाढेल. दोन्ही प्रकारे एक्झाम्पल देऊ शकतात. म्हणजे मी वाचलं नाही म्हणून मॅडम तुम्हाला डाऊट विचारतो, दोन्ही प्रकार विचारून घेतो. म्हणजे असं एक्झाम्पल विचार करत दोन्ही एक्झाम्पल्स द्यायचे. तुमच्याकडे वेळ जास्त आहे, मस्तपैकी पेपर लिहून काढा. जेव्हा वेळ कमी आहे तेव्हा फक्त पॉईंटला एक्सप्लेन करून सोडून द्या. आत्ता मी एकच गोष्ट बोलली ना. मी काय बोलले की वस्तूंच्या किमती कशाने वाढल्या, कर वाढल्यामुळे वाढल्या, म्हणून मागणी काय झाली, कमी झाली. कर रचनेमध्ये झालं एवढंच. आता जर का तुझ्याकडे जास्त वेळ असता पेपरमध्ये लिहायला, तर तू त्याचा उलटा इफेक्ट पण लिहिला असता की कर कमी झाला की वस्तूची किंमत कमी होते आणि मग मागणी वाढते. कळलं का? पेपरमध्ये जेव्हा वेळ असतो तेव्हा दोन्ही साईड समजून सांगू शकतो, आपण लिहून देऊ शकतो. पण जेव्हा वेळ कमी असेल तेव्हा एक साईड समजवली तरी त्या भाऊला समजणार आहे कर रचनेचा काय फरक आहे. समजलं का? आणि जर का नाहीच तुम्हाला अजून वाटलं काहीतरी की मला लिहायचंच आहे मॅम, तर सगळ्यात सोप्पा शॉर्टकट वायसे वर्सा म्हणजे या उलट. कळलं का?